तर आणखीन एक वास्तू आपल्यासमोर येते ते म्हणजे शिरगावची शाळा. शहर शाळेचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे माझे आजोबा शिकवत होते मुख्याध्यापकाच्या रूपाने आणि त्यांनी बऱ्याच मुलांना शिकवलं. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असे वर्ग एकत्र व्हायचे एकाच खोलीमध्ये. हे त्या शाळेचं वैशिष्ट्य. आता शाळा थोडीशी वेगळ्या रीतीने दिसते आहे. अजूनही चालू आहे, नाहीसं नाही, कारण त्याच्यामध्ये पूर्ण जीर्णोद्धार केला होता आणि त्यामुळे शाळा दिसते आपल्याला एका वेगळ्या रूपामध्ये. शाळेच्या बाजूला आणखीन छोटेसे काही वर्ग निघालेत. आता नवीन काळानुसार शिशुवर्ग वगैरे हे निघालेत आणि शाळेमध्ये काही काही उपक्रमही होतात, जसं तंबाखूमुक्त शाळा याच्याकरता आपण स्वच्छता कशी ठेवायची, शिकेल तो टिकेल, हे सगळी टॅग वाक्य आहेत. त्याच्यामुळे शाळा ही वेगळ्या रीतीने अजूनही शिकवते आणि मुलांकरता म्हणून वेगळं देण्यासाठी प्रयत्न करते. तेव्हा शिरगाव शाळेचं मला फार महत्त्व आहे, कारण माझ्या आजोबांची ही शाळा आहे आणि म्हणूनच वाटतं की इथं तुम्ही देखील एकदा यावं आणि ह्या पवित्र वस्तूला भेट द्यावी. नमस्कार. आणि विशेष म्हणजे ही आहे किल्ल्याजवळची शाळा. ओके. आणि किल्ल्याजवळची शाळा आणि त्याच्यानंतर मग आणखीन सांगायला गेलं तर समुद्राला लागून असलेली शाळा. एवढी दुसरी शाळा कोणाला मिळणार? तुम्हा सर्वांना. या ना मग, नक्कीच या.